स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. हेलिकॉप्टरमध्ये बसण्यावरून माझ्या पोटात गोळा आला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितला किस्सा. संपूर्ण सांगली जिल्हा भाजपमय. यात जर विशाल पाटील भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागत आहे. मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले? खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात गुप्तगू चर्चा. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. आतापर्यंत 500हून अधिक लोकांच्या गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे बंद करणारे आणि ऑपरेशन टाळणारे श्रीराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्यासाठी सज्ज आहे. सर्वसामान्य लोकांना सहज परवडेल अशी उपचार पद्धती, 100% आजार होणार बरा. गुडघेदुखीवर विना ऑपरेशन मात करा. गुडघ्याचे ऑपरेशन टाळा आणि लाखो रुपये वाचवा. एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला. आमचा पत्ता मायनी विटा रोड, मायनी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर सर्वच राजकीय नेत्यांनी विमान हेलिकॉप्टर प्रवासाचा एक प्रकारे धसकाच घेतलाय. मुंबईवरून येताना हेलिकॉप्टरमध्ये बसताना सुजय विखे यांनी आपण विमानानं हेलिकॉप्टर प्रवास बंद केलाय असं सांगतात माझ्या पोटात गोळा आला असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय. मात्र जतला पाणी जाणार आहे आणि या कार्यक्रमासाठी स्वतः जलसंपदा मंत्री येणार आहेत म्हटल्यावर मीही हेलिकॉप्टरने येण्याचं धाडस केलं असं पडळकर म्हणाले. मिरज तालुक्यातील बेळंकी इथं जत तालुक्यातील 65 वंचित गावांची तहान भागवण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या 1600 मीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा ब्लास्ट समारंभ प्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते. तर राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटलांना भाजपमध्ये येण्याचं अप्रत्यक्ष आवाहन केलं. विशाल पाटील हे युवक नेतृत्व आहेत, त्यांचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. पण सांगली जिल्हा हा संपूर्ण भाजपमय झालाय. त्यात जर विशाल पाटील भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागत आहे असं विखे पाटील म्हणाले. हा कार्यक्रम सुरू असताना मात्र सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात गुप्तगू चर्चा झाली. गेल्या अनेक दिवसांपासून खासदार विशाल पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यक्रमात दिसून येत आहेत. अनेक मंत्री खासदार विशाल पाटील यांनी भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण देत आहेत. मात्र या चर्चा केवळ माध्यमांमध्ये चर्चा होण्यासाठीच होत असल्याचं खासदार विशाल पाटील समर्थक सांगतायत. तर इथं आलेले आहे, तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, मला जरा यायला उशीर झाला, मी त्याबद्दल माफी मागतो. कारण आजच आमच्या पार्टीचं प्रदेशची बैठक होती, पहिलीच मीटिंग होती आणि काल साहेबांच्या सोबतच यायचं ठरलं होतं. पण म्हणलं आज प्रदेशची पण मीटिंग करावी आणि आज इकडे जावं. परत हेलिकॉप्टरमध्ये बसायची भीती, कारण साहेबांचे चिरंजीव माझ्या शेजारी होते सुजय साहेब. ते म्हटले मी आता हेलिकॉप्टरने विमान वापरायचं बंद केलंय, माझ्या पोटात गोळा झाला, आता म्हणलं जायचं कसं. तर म्हणलं आता जतला पाणी येणार आहे आणि जलसंपदा खात्याचे मंत्री साहेब येणार आहेत. त्यामुळं जतसाठी मागे बघायचं नाही. वाटतं ते झालं तरी जतला पाणी पोहोचवल्याशिवाय आपण राहायचं नाही. या भावनेतून आम्ही आलोय. साहेब तुम्ही आवर्जून आला, आम्हाला वेळ दिला आणि आमचं सातत्यानं तुम्ही ऐकून घेता, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगल्या पद्धतीनं ते काम करतायत. कॉन्ट्रॅक्टरचा आभार आणि पत्रकार मित्रांनी तुम्ही आपले सन्मान्य खासदार विशाल पाटील तर तरुण आहेत, त्यांचे आजोबा, त्यांचे वडील, आमचं असं अनेक पिढीचं नातं आहे. त्यामुळं त्यांच्यावर मी काय त्यांना असं वाटू नये की मी टीकेचा करतो म्हणून. तुम्ही तरुण आहात, अजून तुम्हाला सगळे शक्यमध्ये समजत येतो या लोकांच्या दादांचा विश्वासघात कोणी केला, हे सगळ्या राजकारणाचे सगळ्या गोष्टी लोकांना माहित आहेत. त्यामुळे तुम्ही आता फंडात पडण्यापेक्षा तुम्ही सुद्धा आता या सगळ्या निरंतर विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या स्वतःला सामावून घ्या असं माझ्या निमित्त आपल्याला सांगा. त्यामध्ये सगळे स्टेजवरचे लोक सहमत असतील. कसं भाऊ भाऊ कारण शेवटी प्रमाणाच्या विरुद्ध जाऊन केवळ सत्यकर्ता म्हणत नाही मी, तर आज आपल्या देशाचे नेतृत्व विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करत आहे आणि आपल्या राज्याचं नेतृत्व
आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी करताय. मला वाटतं हे जे विकासात्मक कामाला जी गती मिळालेली आहे त्यातून आज दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. की जलसंपदा खात्याची जबाबदारी माझ्यावर देताना माननीय मुख्यमंत्री महोदय हे सांगितलं की विखे पाटील राज्यात दुष्काळमुक्त करण्याचा संघर्ष आमच्या वडिलांनी केला अनेक वर्ष. निरंतर विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या स्वतःला सामावून घ्या असं माझ्या निमित्त आपल्याला सांगा. त्यामध्ये सगळे स्टेजवरचे लोक सहमत असतील. आज कसा भाऊ तुमचा भाऊ तर शेवटी प्रमाणाच्या विरुद्ध जाऊ केवळ सत्यकर्ता म्हणत नाही मी, तर आज आपल्या देशाचे नेतृत्व विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री. सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.